नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। एमपीएससी टाइम्स करंट अफेअर्स जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023। दिस 5 क्वेश्चन इज पार्ट ऑफ डेली 30 क्वेश्चन एमपीएससी टाइम्स करंट अफेअर्स बॅच। आपण आपल्या बॅचमध्ये दररोज 30 प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023 मधील त्यामधील हे 5 प्रश्न आपल्या सबस्क्रायबरसाठी आहेत। तर आजचा दिवस 4 आहे आपला हा उपक्रम सुरू केल्यापासून। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE च्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी दर नोंदवला गेला? आता अहवाल, निर्देशांक याच्यावरती एखादा तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतो, तर त्याच्यामुळे हे प्रश्न जे असतात ते केअरफुली तुम्हाला वाचायचे असतात। तर बघा प्रश्न काय, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे CMIE च्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेला? तर याचं उत्तर आहे हरियाणा। तर या हरियाणा राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर या CMIE च्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये नोंदवला गेलेला आहे। तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर हा 8.3% 16 महिन्यांच्या उच्चांकावरती पोहोचलेला होता। CMIE ने असं पण सांगितलं की ही जी वाढ आहे ही अंशतः कामगार सहभाग दरात वाढ झाल्यामुळे झालेली आहे। ठीक आहे। आणि डिसेंबर मध्ये शहरी बेरोजगारीचा दर हा 10.9% वाढला, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा किरकोळपणे 7.44% वरती आलेला आहे। टक्केवारी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, शहरी बेरोजगारी दर किती होता, 10.9% पर्यंत वाढला, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा किरकोळपणे 7.4% वरती आलेला आहे। तर 37.4% हरियाणा राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगार दर नोंदवला गेला, आणि त्याच्यानंतर राजस्थान 28.5% आणि दिल्ली 20.8% असा हा बेरोजगारीचा दर आपल्याला CMIE च्या अहवालानुसार आढळून येतो। म्हणजे सर्वाधिक हरियाणा, त्याच्यानंतर मग राजस्थान आणि त्याच्यानंतर मग दिल्लीचा क्रमांक लागतो। तर हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, 2021-22 च्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण PLFS अहवालानुसार शेती क्षेत्रातील रोजगाराचा हिस्सा काय आहे? ठीक आहे। आता हा इकोशी रिलेटेड सुद्धा तुम्ही याला कन्सिडर करू शकता, किंवा अहवाल वगैरे जे असतात त्या कॅटेगरीशी सुद्धा रिलेटेड तुम्ही ह्या प्रश्नाला कन्सिडर करू शकता। तर याचं उत्तर आहे 45.5%। तर 2021-22 च्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण अहवालानुसार शेती क्षेत्रातील रोजगाराचा हिस्सा हा 45.5% इतका आहे। तर 2021-22 साठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वार्षिक नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण PLFS अहवालात असं दिसून आलेलं आहे की भारतातील मजूर शक्तीचा 45.5% इतका लक्षणीय प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। म्हणजे मजूर शक्ती कार्यरत आहे ती किती, 45.5% इतकी। तर अर्थशास्त्रातील संरचनात्मक परिवर्तन म्हणजे श्रमशक्तीचे कृषी क्षेत्राकडून उत्पादन आणि आधुनिक सेवा यासारख्या उच्च उत्पादक क्षेत्राकडे होणारे बदल। बघा, अर्थशास्त्रातील संरचनात्मक परिवर्तन म्हणजे काय, श्रमशक्तीचे कृषी क्षेत्राकडून उत्पादन आणि आधुनिक सेवा यासारख्या उच्च उत्पादक क्षेत्रांकडे होणारे बदल, त्याचा परिणाम म्हणून उत्पादकता आणि उच्च उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा जी आहे ती वर्तवलेली आहे। तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा। तर 2021-22 च्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण अहवालानुसार शेती क्षेत्रातील रोजगाराचा हिस्सा काय आहे, 45.5%। पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 वर दिलेल्या निर्णयामुळे कोणत्या घटकांविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढले? आता पॉलिटिक्स रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे खाजगी नागरिक। तर नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 वर दिलेल्या निर्णयामुळे खाजगी नागरिक या घटकाविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे वाढलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नागरिक केवळ राज्याच्या विरोधात नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करू शकतात। यासह सुप्रीम कोर्टाने इतर खाजगी नागरिकांविरुद्ध हे अधिकार मागण्यासाठी जागा जी आहे ही वाढवलेली आपल्याला दिसून येते। न्यायालयाने निर्णय दिला की कलम 19(1)(अ) अंतर्गत हमी दिलेले अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(2) मध्ये आधीच नमूद केलेल्या कोणत्याही अतिरिक्त कारणांमुळे रोखलं जाऊ शकत नाही। म्हणजेच नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 वर दिलेल्या निर्णयामुळे खाजगी नागरिक या घटकांविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं। तर निश्चितपणे लक्षात ठेवा प्रश्न। पुढचा प्रश्न बघा, केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC आणि एकात्मिक लोकपाल योजना कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक। तर केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र ज्याला CRPC असं म्हटलं जातं आणि एकात्मिक लोकपाल योजना ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल।
तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच 2021-22 साठी लोकपाल योजनांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत आरबीआय द्वारे केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC ची स्थापना करण्यात आली होती. बघा लक्षात ठेवा, एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत आरबीआय द्वारे केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC ची स्थापना करण्यात आलेली होती. अहवालानुसार 2021-22 या वर्षात लोकपाल योजना किंवा ग्राहक संरक्षण आणि संरक्षण सेलकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्रमाण 9.39% वाढून 4,18,184 वर पोहोचलेला आहे. अहवालानुसार पेमेंट आणि व्यवहारांच्या डिजिटल पद्धतींशी संबंधित तक्रारींची संख्या ही सर्वाधिक आपल्याला असल्याचं दिसून येतं. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र आणि एकात्मिक लोकपाल योजना या भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची थीम काय आहे? तर याचं उत्तर आहे ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग. हे राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची थीम आहे. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 साठी ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग या थीमचं प्रकाशन केलं. कोणी प्रकाशन केलं? डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. तर राष्ट्रीय विज्ञान दिन 1986 पासून रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 1986 पासून रामन इफेक्ट शोधाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे 5 प्रश्न आहेत. सो हे आपल्या MPSC टाइम्स करंट अफेअर्सच्या बॅच मधील हे 5 प्रश्न तुमच्यासाठी आपण घेऊन येतोय. आपल्या बॅच मध्ये दररोज 30 प्रश्न जे असतात हे उपलब्ध तुम्हाला करून दिलेले जातात, जेणेकरून तुमची करंट अफेअर्सची तयारी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावी. तर आपलं टार्गेट आहे जानेवारी 2024 एंडिंग पर्यंत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023 मधील चालू घडामोडी ज्या आहेत त्या प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पूर्ण करण्याचं. यासाठी तुम्हाला इच्छुक असाल तुम्ही तर आपल्या बॅच मध्ये नक्कीच एनरोल करून घ्या. या बॅचची फी 150 रुपये आहे. याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023 मधील चालू घडामोडी जे प्रश्न आणि त्याचं विश्लेषणाची PDF तुम्हाला अवेलेबल करायला मिळते रीडिंगसाठी. ही बॅच संपूर्णपणे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण चालवतो. तुम्ही कधी या बॅचला जॉईन करू शकता. पाठीमागचे झालेले सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला जीके टुडेचे जे प्रश्न असतात, याच्यामध्ये जीके टुडेचे संपूर्ण एका वर्षाचे प्रश्न मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल पाहायला, वाचायला मिळतील, रीडिंग करायला मिळतील, सोडवायला मिळतील. प्लस इतर सुद्धा संदर्भ पुस्तक वापरून तुम्हाला ऍडिशनली क्वेश्चन सुद्धा तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये बघायला मिळतील. या बॅच मध्ये दररोज कमीत कमी 30 प्रश्न तुम्हाला विश्लेषणासहित पोस्ट करण्यात येतात. ते तुम्ही नक्की सोडवायचे असतात. दररोजच्या दररोज तुमची आत्मविश्वास जो चालू घडामोडीमध्ये निश्चितपणे वाढून जाईल. चालू घडामोडीमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही आजच ही बॅच जॉईन करू शकता. बॅच कशी जॉईन करायची? बॅच जॉईन करण्यासाठी 9175004691 या UPI नंबरवरती किंवा 9175004691 @IKWIK हा UPI ID वापरून तुम्ही पे करू शकता. पे केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट जो आहे हा 9175004691 व्हॉट्सअप नंबरवरती आणि टेलिग्राम नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड केलं जाईल आणि तिथे तुम्ही सगळे झालेले प्रश्न जे असतात हे सोडवू शकतात. प्रश्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज जवळपास आपण 150 प्रश्न जे आहेत ते जवळपास याचे ऑलरेडी अपलोड करून तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत. निश्चितपणे लवकरात लवकर याला जॉईन करा. नंतर यामध्ये तुम्हाला लोड जो आहे तो वाढू शकतो. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.